विषय आहे इथे जो मांडणार आहे ते वक्ते सर्व हजर आहेत. त्यात अशोक शहाणे जे आहेत त्यांची तब्येत म्हणजे काही कारणामुळे येऊ शकले नाहीत तब्येतीच्या, आणि राजा दीक्षितसुद्धा त्याच कारणाने येऊ शकलेले नाहीत. बाकी चौघेही वक्ते आहेत आणि आता आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तरी वक्त्यांनी श्रीयुत प्राचार्य डांगे, श्रीयुत वसंत आबाजी डहाके, श्रीयुत सदानंद मोरे आणि श्रीराम खाडीलकर यांनी खुर्चीवर स्थानापन्न व्हावं. भाषा आणि ललित कला यांच्यातील जे काही साम्य किंवा एकमेकावर आधारित असलेले काही असे विषय असतात त्या संदर्भात चर्चा होणार आहे. आणि महाराष्ट्रात ललित अकॅडमी स्थापन होण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलली जातात, तर त्यात विचारवंतांचा सहभाग त्यामध्ये असावा आणि त्या सहभागाच्या याच्यात मान्यवरांचं जे ज्येष्ठ आहेत त्यांचे विचार, नवीन येणाऱ्या यांचे विचार, असे सर्वांच्या विचारांचा एक पार्श्वभूमी त्या म्हणजे कला अकॅडमीला असावी. आणि कला अकॅडमी ही ललित कलेच्या वेगवेगळ्या विषयांची आहे. ललित कलेत ज्या काही शाखा आहेत त्या शाखेतील चित्रकला हा चित्र आणि शिल्प, नाट्य आणि चित्रपट, नृत्य आणि संगीत अशा यांचे एकत्र ज्या वेळेला संस्था उभी राहते त्यावेळेला वेगळ्या वेगळ्या विषयातील साहित्यिक म्हणा किंवा सायंटिस्ट म्हणा यांचासुद्धा सहभाग असावा. तर त्या सहभागाच्यासाठी जे काही विचार मांडायचे आहेत तर त्यातला हा एक भाग म्हणून आजचा परिसंवाद आयोजित केलेला आहे. तर त्या परिसंवादाचं अध्यक्षस्थान श्रीयुत प्राचार्य रामदास डांगे हे स्वीकारतील. आणि हा कार्यक्रम साध्या सोप्या याच्यातला आहे, कोणताही औपचारिकपणा नाही. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाची ओळख आणि प्रत्येकाने प्रत्येकाचं जे काही म्हणणं आहे ते मांडायचं अगदी व्यवस्थित. हो. आणि मला वाटतं आता कार्यक्रमाला सुरुवात श्रीयुत डांगे सर करतील. संपन्न होणार आहे त्याचा प्रारंभ मी आता करीत आहे. आम्ही या ठिकाणी जे जमलेलो आहोत आणि खरं सांगायचं म्हणजे आपण या ठिकाणी जे जमलेलो आहोत त्याच्या पाठीमागे भूमिका अशी आहे की हे जे ललित म्हणतो, या ललिताच्या पाठीमागे जो एक इतिहास आहे, जी संस्कृती आहे, या संस्कृतीचा आणि आजचं जे ललित तयार होतं आहे याचा एकूण काय संबंध आहे ते कितीसं पुष्टतेने लोकांच्या समोर, रसिकांच्या समोर येत आहे. मग ती भाषा असेल, कारण शब्द, रूप, रस, गंध ह्या ज्या काही संवेदना असतात, या संवेदनांच्या माध्यमातून आपण जे रसिकांच्या समोर सादर होतात, कलावंत सादर होतात, त्याचं नातं काय असावं, काय आहे आणि त्यात भर कशी पडू शकते या संबंधीचे विचार आपल्या या आजच्या सत्रामध्ये आपण आपले वक्ते मांडणार आहेत. वक्ते जे जमलेले आहेत ते अधिकार संपन्न आहेत. आता जे त्यांनी नावं सांगितलेली आहेत, वसंत आबाजी डहाके असतील, खाडीलकर असतील, आमचे जवळचे मित्र सदानंदजी मोरे असतील, हे आपापल्या क्षेत्रातच नाही पण आपलं क्षेत्र असतानाही इतर जे काही आजूबाजूला चाललेलं असतं याही क्षेत्रामध्ये मी हस्तक्षेप शब्द वापरणार नाही पण पदक्षेप निश्चित वापरायला हरकत नाही, अशी जाणकार मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. आणि त्या दृष्टीने भाषा, संस्कृती आणि ललित कला
एक तर कसं आहे की भाषेचं महात्म्य असं आहे की मनुष्य आणि भाषा, मानवजात आणि भाषा, सोपी आपली व्याख्या आपण सगळ्यांना माहिती आहे, तिची सांगण्याची आवश्यकता नाही. पण विषयाचं अनुसंधान ठेवण्याच्या दृष्टीने बोलतो तो माणूस. भाषा नावाची जी काही देणगी आहे, शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि आपण सगळे मानव जमिनीवर असतो. तेव्हा आकाशाशी जडले नाते भूमातेचे हे जे काही असतं, भूमिकन्या सीतेचं जे स्वयंवर असतं, या स्वयंवराची जी काही मूळ कल्पना आहे ती शब्द निगडीत आहे, शब्दाशी संबंधित आहे. तेव्हा हा जो शब्द आहे, मग तो संगीतातला असेल, रेखेच्या माध्यमातून, कारण आपण जी लिपी तयार करतो शब्दासाठी, शब्दाचं लेखन करण्यासाठी, ती देखील रेखांकित असते. आणि ज्ञानेश्वरांनी म्हटल्यामुळे नवल रेखेची वहाडी ही जी शैली आहे, रेखा या शब्दाचा अर्थ करताना विद्वानांमध्ये खूप हे झाले आहे, म्हणजे चर्चा झालेली आहे, मतभेद आहे. कोणी त्याला डिक्शन म्हणतात, कोणी स्टाईल म्हणतात, कोणी आणखीन काही शब्द वापरतात. पण ही जी रेखा आहे, ही रेखा मूळ सगळ्याच कलेंचं आवर्तन ज्याच्यामध्ये होतं असं हे रेखा. आणि त्या रेखेचं आज स्वरूप संस्कृतीशी काय आहे, भाषेच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचतो कसं, संस्कृती निर्माण कशी होते, आणि ललित कला ही संस्कृती कशी परपुष्ट आपल्या पुरेशी पुष्ट करते, याचं सादरीकरण या ठिकाणी. कला म्हटल्यानंतर सादरीकरण येतंच, पण आपलं माध्यम शब्द असल्यामुळे त्या सादरीकरणाला काही मर्यादा असतात. चित्रांच्या माध्यमातून होणारं सादरीकरण, लोककलांच्या माध्यमातून होणारं सादरीकरण, रंगांच्या माध्यमातून होणारं, हे भिन्न भिन्न प्रकारचं असतं. इथे आपलं माध्यम शब्द आहे आणि शब्द असल्यामुळे काही त्याला मर्यादा येतात. पण आपल्या या सगळ्या विवेचनामध्ये यासंबंधी उत्तम प्रकारे हे सगळं आपल्यासमोर येणार आहे. शक्य झाल्यास आपणही त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत, आपण सर्वच जण. ते कसं होईल ते आपला पुढचा वेळ जो आहे तो त्या वेळेप्रमाणे आणि संयोजक आहे त्यांच्या सोयीप्रमाणे ठरवण्यात येईल. तुर्तास मी अधिक वेळ न घेता माननीय वसंत आबाजी डहाके यांना अशी विनंती करतो की त्यांनी सभेसमोर सादर व्हावं. वसंत आबाजी डहाकेंविषयी आता मी सांगून खरं म्हणजे वेळ तुमचा घेण्याचा अर्थ नाही. वसंत आबाजी डहाके ते काय आहेत ते त्यांच्या भाषणातून दिसेलच. पण नुकतेच ते संमेलनाचे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, चंद्रपूर, मुक्काम पोस्ट चंद्रपूर. तेव्हा चंद्रपूरचा माणूस एक टोक चंद्रपूर आणि आता मुंबई चला, तेव्हा आणि तेही मुंबईकरच आहेत एका अर्थाने, जरी चंद्रपूरचे असले तरी मुंबईकर आहेत. तेव्हा त्यांनी रसिकांशी आपलं नातं जुळवावं अशी मी त्यांना विनंती करतो. थोडीशी दुरुस्ती करायची आहे मला. म्हणजे मी चंद्रपूरचा आहे, मुंबईचाही आहे, पण मी जे मला सांगायचं आहे की मी मराठी भाषेच्या प्रदेशाचा रहिवासी आहे. वा वा. आणि साहित्य आणि कलांच्या प्रदेशातला. आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि जे एक स्वप्न भास्कर हांडे पाहत आहेत कला अकादमीचं, ते साकार झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सगळ्या ललित कलांची वेगवेगळी माध्यमं किंवा साधनं असतात, परंतु त्यातलं एक तत्त्व आहे की जे सगळ्यामध्ये समान असतं. म्हणजे आपण विचार जर करायला लागलो की चित्रकला आणि कविता याच्यात काय साम्य आहे. कविता जर शब्दांनी लिहिली जाते आणि चित्र रंगरेषांनी काढलं जातं, परंतु असं दिसतं की प्रतिमा कवितेत असतात, चित्रामध्ये असतात, प्रतीक दोन्ही ठिकाणी असतात. इतकंच नव्हे तर आदिबंध जे आहेत ते माणसाच्या मनामध्ये प्राचीन काळापासून चालत आलेले जे बंध आहेत ते दोन्हीकडे असतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी समान आहेत असं आपल्याला आढळतं. फक्त साधन जे आहे, आविष्काराचं साधन ते वेगळं आहे. पुढे जाऊन साहित्याविषयी ज्या काही संकल्पना आहेत त्या आपण चित्राला लावू शकतो का. म्हणजे उदाहरणार्थ ध्वनी किंवा वक्रोक्ती हे जे भारतीय साहित्य सिद्धांत आहेत किंवा रसतत्व हे लावता येतील की नाही. चित्रांच्या संदर्भात सुद्धा या संकल्पनांचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो.
कारण भारतीय साहित्यशास्त्रामध्ये ज्या संकल्पना आहेत त्या केवळ साहित्यापुरत्या मर्यादित नाही, मुळात त्या नाट्य आणि रंगभूमी यातून निघालेल्या आहेत, त्या सगळ्या कलांना लागू पडतात। याचा अर्थ असा आहे की बाहेरची जी साधनं आहेत ती जरी वेगळी असली तरी कला म्हणून, कलाकृती म्हणून, तिची प्रतीती म्हणून जी आहे ती सगळ्या कलांची एकच असते। एकच असते याचा अर्थ कविता वाचली किंवा चित्र पाहिलं यानंतर जो आपल्याला प्रत्यय येतो तो कमी जास्त नसतो, या अर्थाने ती एक असते। तसं भिन्न भिन्न हे आविष्काराची माध्यमं असल्यामुळे काही वेगळ्याही गोष्टी घडत असतात। म्हणजे शब्दांना आणि चित्रांना आपण तुलना जर केली तर मर्यादा पडतात हे आपल्याला दिसून येतं शब्दांच्या बाबत, कारण शब्द वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये दृश्य साकार होतं, तर चित्र आपण प्रत्यक्षामध्ये दृश्यात्मकच कला असल्यामुळे ती पाहतच आहोत, बघत आहोत त्याकडे। पण जेव्हा अर्थ आपल्याला जाणवायचा असतो वाचलेल्या कवितेचा किंवा पाहत असलेल्या चित्राचा, तेव्हा जो प्रत्यय येतो तो वेगळा आहे। म्हणजे मी एक काल उदाहरण घेतलं होतं एका ठिकाणी, ते मी आज इथेही घ्यायला हरकत नाही, की विन्सेंट व्हान गॉग यांचं एक प्रख्यात चित्र आहे, बटाटे खाणारे असं नाव आहे मराठीत सांगायचं म्हणजे। तर ते बटाटे खाणारे हे जे चित्र आहे ते मी पाहिलं प्रत्यक्षामध्ये ॲम्स्टरडॅमच्या विन्सेंट व्हान गॉग गॅलरीमध्ये ते लावलेलं आहे। तर तिथे काय दिसतं आपल्याला की काळसर रंगामध्ये ते चित्र काढलेलं आहे आणि जी माणसं दाखवली आहेत, एक म्हातारा एक म्हातारी आहे आणि एक तरुण मुलगा आहे आणि दोन स्त्री आहेत, एक छोटी मुलगी आहे आणखी एक स्त्री आहे। आता ती त्याची बहीण असू शकेल किंवा बायको असू शकेल किंवा त्यांचीही मुलगी असू शकेल, तर हा तपशील वेगळा आहे। पण त्या सगळ्यांची जी बोटं दाखवलेली आहे ती कष्ट करून जी राठ होतात तशी, आणि चेहरे जे दाखवले आहेत ते उन्हातान्हात रापलेले असे चेहरे आहेत, आणि डोळे जे आहेत प्रत्येकाचे, जी छोटी मुलगी पाठमोरी आहे पण बाकीचे जे चार लोकांचे चेहरे आपल्याला दिसतात ते डोळे कुठेतरी लागलेले आहेत, ते एकमेकांकडे पाहत नाही आहेत। आणि मला तर असं जाणवलं की त्या डोळ्यांमध्ये त्यांना काहीही कल्पना नसलेल्या भवितव्याची चाहूल लागते, की हे जे आपण कष्टाचं आयुष्य जगतो आहोत ते असं किती दिवस राहणार, हे निरंतर असंच राहणार, हा सगळा भाव त्या डोळ्यामध्ये मला जाणवतो। संध्याकाळचं जेवण चाललंय, तो दिवा लावलेला आहे, त्याचा अंधुक प्रकाश पडलेला आहे आणि या प्रकाशामध्ये उजळलेले हे जे चेहरे आहेत ते कष्ट करणाऱ्या लोकांचे आहेत, ज्यांचे कष्ट आपल्याला त्या सगळ्या चेहऱ्या मोहऱ्यातून, आविर्भावातून, शरीरातून, बोटातून जाणवतात। आणि ते चित्र पाहत असताना आपल्याला कोणता अनुभव येतो? अनुभव एकंदरीत मनुष्य जाती संबंधीचा अनुभव येतो, की किती कष्ट करणारी माणसं, कशी अस्वस्थ अशी माणसं आहेत, तरी देखील कुठेतरी त्यांच्या मनामध्ये हे आयुष्य बदलेल आणि दुसरं काहीतरी येईल अशी आशाही आहे। म्हणजे एक प्रकारचं रिच्युअल असतं, एखादा आपण धार्मिक समारंभ करतो त्याप्रमाणे जणू काय हे संध्याकाळचे जेवण ते घेत आहेत आणि सगळे लोक त्या अतिशय शांततेने त्या ठिकाणी चित्त त्यांचं एकवटलेलं आहे। पण त्याचबरोबर भूतकाळ मागे जाऊन भविष्यकाळ जो आहे तो साकार व्हावा, चांगला व्हावा अशीही मनातली काहीतरी इच्छा आहे। तर असं हे पाहत असताना चित्राचा जो काही अर्थ मला जाणवला तो मी माझ्या पद्धतीनं काढला। म्हणजे मी कविता लिहिणारा असल्यामुळे, कविता वाचणारा असल्यामुळे मी त्या पद्धतीनं त्या पेंटिंगचा अर्थ लावत गेलो। दुसरा एखादा चित्रकार समजा असेल तर ते रंगांची योजना कशी झाली आहे, प्रकाश कसा आलेला आहे, पर्स्पेक्टिव्ह कसा आहे किंवा डेप्थ कशी आहे, या भाषेत तो बोलू शकेल। परंतु शेवटी आपण त्याचा जो आशय म्हणतो तो आशय जो आहे तो आपल्याला जाणवतो। आणि इथे कुठेच काही लिहिलेलं नाही, सांगितलेलं नाही, पण मला ते सगळं पाहत असताना, म्हणजे ती बोटं पाहत असताना, कष्ट करणाऱ्यांची बोटं, हे हा जो अर्थ आहे हा ध्वनीत झालेला अर्थ आहे। त्यामुळे ध्वनी सिद्धांत इथे लावता येतो असा थोडक्यात त्याचा अर्थ आहे। किंवा नेहमीच्या पद्धतीनं माणसं ती रेखाटलेली नाहीत, वेगळ्या प्रकारे रेखाटलेली आहे। साधीच माणसं नेहमी जी आपण पाहत असतो तीच आहेत, पण नेहमीच्या माणसांकडे आपलं लक्ष नसतं। काबाड कष्ट करणाऱ्या माणसांकडे कोण निरखून पाहतं, पण या पेंटिंगमध्ये आल्याबरोबर
वेगळं काहीतरी झालं आहे. नेहमीच्या सरावापेक्षा निराळं असं काहीतरी बोललं जात आहे. त्यामुळे इथे वक्रोक्ती सिद्धांत सुद्धा लागू पडतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या एक कला आहे आणि दुसरी कला आहे, त्यातल्या संकल्पना ज्या आहेत त्या आपण इकडे आणि तिकडे लावता येतील आपल्याला. त्यामुळे मी असं म्हटलं की कलांची माध्यमं आणि साधनं जरी वेगळी वेगळी असली तरी त्यांचा जो प्रत्यय आहे तो आपल्याला एक असतो. एक ग्रेट थोर कलाकृती म्हणूनच आपल्याला प्रत्यय येतो. परंतु काही गोष्टीच्या बाबतीत मात्र तेही आता सांगायलाच पाहिजे की कविता ही व्यक्त करण्याच्या संदर्भामध्ये एका मर्यादेपर्यंत जाऊन थांबते. कारण प्रत्येक शब्दाला अर्थ असतो आणि अर्थयुक्त शब्द वापरल्यानंतर आशय निर्माण होतो. चित्रकलेमध्ये ही एक शक्यता आहे, संपूर्ण गोष्टी नाहीशा करून टाकायच्या. म्हणजे या ठिकाणी माझ्या डोक्यात जे चित्र आहे ते वासुदेव गायतोंडे यांची चित्र आहेत. गायतोंडे यांच्या चित्रामध्ये काय दिसतं आपल्याला की ऑब्जेक्ट नाहीसा करून टाकणे, पूर्णपणे अगदी विलीन करून टाकणे. हे जे काय आहे ते विलक्षण आहे. हे मला साध्य होणार नाही, मी कितीही प्रयत्न करतो म्हटलं तरी काहीतरी त्यात राहूनच जाईल. पण गायतोंडे यांची जी साधना आहे ती इतकी दीर्घकाळ, जो काही काळ त्यांना मिळाला त्या काळामध्ये त्यांनी ह्या वस्तुजात जे आहे ते नाहीसं करत जाणे, इकडे ते गेलेले आहेत. आता याचा अर्थ काय असं लोक विचारतात. इथे काय दाखवलं आहे? काहीच दाखवलेलं नाही आहे. काय दाखवलेलं आहे म्हणजे आपण ऑब्जेक्टमध्ये गुंतून पडलो आहे ना, म्हणून आपल्याला तिथे काहीतरी झाड किंवा गाय किंवा घोडा काहीतरी पाहिजे आहे. इथे हे मुळी सगळं पुसूनच टाकायचं आहे आणि दूरपर्यंत जायचं आहे. हे जे दूरपर्यंत जाणं आहे ते शब्दांना शक्य होत नाही. इतकं नाहीसं करून टाकणं हे शब्दांच्या आवाक्यात नाही. परंतु संत लोकांनी ज्या रचना केलेल्या आहेत त्या रचनांमध्ये मात्र कधी कधी असा प्रत्यय आपल्याला येतो, आपल्या सर्वसामान्य अनुभवांच्या पेक्षा एक वेगळा, आणि ज्याला आपण अतिंद्रिय असा शब्द वापरतो, इंद्रियांच्या पलीकडचा काहीतरी अनुभव. हा जो अनुभव आहे गायतोंडे यांची चित्र पाहताना असा इंद्रियांच्या पलीकडचा अनुभव आपल्याला येतो आणि ते नॉर्मली कवितेमध्ये शक्य नाही. त्यासाठी मी संतांचाच उल्लेख करू शकतो. सर्वसामान्य जे आम्ही कवी लोक आहोत त्यांना हे शक्य नाही आहे, पण चित्रकलेत ते शक्य आहे. अर्थात हे एकेका कलावंतांची साधनं आहे आणि त्यातून ती निर्मिती झालेली आहे. अशा या काही कलांच्या, काही कलाकृतीच्या साधनांमुळे मर्यादाही आहेत, प्रश्नच नाही. परंतु तरी देखील कोणतीही कलाकृती आपल्याला एक विलक्षण असा प्रत्यय देत असते आणि मानवी जीवन सुंदर करून टाकत असते, अत्यंत समृद्ध करून टाकत असते. शेवटी असंच आपल्याला म्हणता येईल ना की आपण नेहमीचं जे जग पाहतो ते इतकं सरावाचं होऊन गेलेलं असतं आपल्याला की जाणवत सुद्धा नाही. म्हणजे आपल्या संवेदना बोथट झालेल्या असतात, बधीर झालेल्या असतात. आणि चित्रकार जेव्हा एखादं दृश्य आपल्याकडे दाखवतो किंवा एखादी कविता असते तेव्हा आपल्याला कळतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा किती सौंदर्य असतं किंवा छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याची कशी गरज आहे. आपण सरावामुळे हळूहळू माणसंही सरावाची होऊन जातात, त्यांची लहान मोठी दुःखसुद्धा सरावाची होऊन जातात आणि कोणतीही भयानक घटना घडली तरी विशेष काही हलत नाही, कारण संवेदनाच बोथट झालेल्या असल्यामुळे. म्हणून माझा स्वतःचा आग्रह कसा आहे की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कलांचं शिक्षण हे लहानपणापासूनच द्यायला पाहिजे. हळूहळू त्या मुलांना नाना प्रकारचे कोर्सेस आपण देत असतो आणि तो सगळा अभ्यासक्रम असा एका चाकोरीतला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे असं आता माझं, मी इतकी वर्ष या व्यवसायात काढल्यानंतर हळूहळू लक्षात येत गेलं की हे काही बरोबर नाही. कलांपासून, भाषेपासून, साहित्यापासून मुलांना तोडून टाकणं हे जे कार्य चाललेलं आहे त्यामुळे ते संवेदनशील नागरिक बनू शकत नाही. त्यांच्याजवळ कसलाच संस्कार नाही, कलांचा नाही. आणि आहे काय, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स जे काय असेल तेच आहे ना, दुसरं आहे काय. पण या शिवाय काही गोष्टी आहेत, याचा जो अतिशय सुंदर अनुभव असतो त्यापासून आपण मुलांना दूर करत असतो. हे होऊ नये. महाराष्ट्रामध्ये नाही समजा शाळेत किंवा महाविद्यालयात शिक्षण, पण कला अकादमी जर झाली तर तिथे मुले येऊन बसतील. मग ती इंजिनिअरिंगची असो, मॅनेजमेंटची असो की कुठल्याही क्षेत्रातली असो, ती इथे येऊन बसतील, प्रदर्शनं पाहतील, काही चित्र त्यांना काढायची असतील तर तिथे काढतील.
कविता लिहायच्या वाटल्या तर लिहितील. आत्ता पुष्कळ लोकांशी संबंध आला तेव्हा इंजिनिअरिंगच्या मुलांना आपण समजतो की काही वाचायचं नसतं मराठी साहित्य. चूक आहे. त्यांना विलक्षण सगळं वाचायचं असतं. ते आमच्याकडे नाहीच आहे असं म्हणा. कधी संबंधच येत नाही ना. कोर्सेस असेच असतात की साहित्याशी कलांशी काही संबंधच ठेवलेला नाही. त्यांची ती भूक असते आणि त्यांना पाहिजे असतं हे सगळं. आणि एरवीच्या त्या चाकोरीच्या कार्यक्रमामध्ये त्याला वाव नसतो. साहित्य आणि इतर ललित कला यांचं एक केंद्र जर झालं, आता मुंबई ते असावं की दुसरीकडे कुठं असावं किंवा अनेक केंद्र असावीत, हा प्रश्न वेगळा आहे. कारण मुंबईमध्ये इतक्या गोष्टी साठलेल्या आहेत की मुंबईतल्या लोकांना आता काही गरज आहे की नाही कोणास माहीत. परंतु बाहेर मी पाहतो की जे अन्य गावं आहेत, कोल्हापूर म्हणा, नागपूर किंवा अमरावती किंवा औरंगाबाद किंवा त्याही पलीकडची गावं, इकडे लोकांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल अत्यंत उत्सुकता आहे, कुतूहल आहे आणि त्यांना हवं आहे. कला अकादमीच्या माध्यमातून असे काही कार्यक्रम घेता येतील, दूरपर्यंत जाता येईल. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र एक प्रकारे कला साक्षर होईल. म्हणजे एरवी आपण साक्षरता शब्द वापरत असतो, पण महाराष्ट्रामध्ये म्हणजे अगदी असं म्हणणं मी असं नेहमीच मला चमत्कारिक वाटतं असं बोलताना, परंतु अक्षरशः आपण कलेच्या बाबतीत निरक्षर आहोत असं म्हटलं तरी चालेल. कारण तिकडे लक्ष आपण देत नाही. हे काही पाहण्याची गोष्ट नाही किंवा समजत नाही. पण चित्र कसं पाहावं, गाणं कसं ऐकावं, नृत्यात काय ऐकायचं किंवा पाहायचं असतं, या सगळ्या गोष्टी जेव्हा हळूहळू व्हायला लागतील तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्र कलेच्या दृष्टीनं अत्यंत साक्षर तर होईलच किंवा त्याचं एक महत्त्वाचं असं योगदान आपल्या सगळ्या भारताच्या निर्मितीत असू शकेल. आणि या दृष्टीनं श्रीयुत भास्कर हांडे यांची ही कला अकादमीची कल्पना मला अत्यंत मान्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती व्हावी, त्याची वेगवेगळी उपकेंद्र असावीत आणि त्या योगे महाराष्ट्रामध्ये कला साक्षर लोक निर्माण होत राहावेत. मी या सगळ्या गोष्टींना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. नमस्कार.